नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो, आज मी तुमच्याशी थोडंसं ना सेन्सेक्सच्या जर्नी बद्दल बोलणार आहे। तर आपण जर सेन्सेक्सची जर्नी बघितली ना, तर त्याच्यामध्ये खूप सारे अप्स अँड डाऊन्स आहेत। जसं तुमच्या ECG काढतो आपण एखाद्या व्यक्तीचं, तर त्याच्यामध्ये अप डाऊन्स असतात। तसेच ना सेन्सेक्सच्या जर्नीमध्ये खूप सारे अप डाऊन्स आहेत। पण एक गोष्ट सातत्याने सेन्सेक्स मध्ये किंवा निफ्टी मध्ये किंवा ग्रोथ मध्ये आम्हाला दिसली की फॉल्स जे असतात ना, ते छोटे छोटे आहेत, टेम्पररी आहेत। जसे हर्षद मेहताच्या काळामध्ये जो फॉल आला 2-2.5 पॉईंटचा फॉल, त्याच्यानंतरची ग्रोथ बघा। केतन पारिखचा जो फॉल आला त्याच्यानंतरची ग्रोथ बघा। टेक बबल आला 2000 साली, IT बबल आला, सत्यम घोटाळा, लेमन ब्रदर क्रायसिस, नोटबंदी, कोविडचा पॅनिक आणि आत्ताचा डोनाल्ड ट्रम्प फॉल म्हणू आपण त्याला। तर या जर्नी नंतर आहे ना, परत एक मोठी राईज होणार आहे। सेन्सेक्स जो जिथून 1000 रुपयापासून जी सुरुवात झाली होती तो 86,000 झालेला आहे। इन्व्हेस्टर चौकशी करत असतात की आपण थोडं कमी झालं की इन्व्हेस्ट करू, थोडं कमी झालं की इन्व्हेस्ट करू, आणि जेव्हा खरंच मार्केट कमी होतं किंवा फॉल येतो तिथं ते पॅनिक होतात। त्यांना वाटतं नाही आता ते आणखी खाली जाणार आहे। तसं नसतं। मी स्वतः 16,000 सेन्सेक्स बघितलेला आहे, मी आता 86 पण बघतोय, परत 70,000 पण बघतोय, त्याचं 76 झालेला पण बघतोय। तर फॉल्स टेम्पररी आहे, ग्रोथ परमनंट आहे। सातत्याने इन्व्हेस्ट करत राहा, आणि त्याच्यासाठी काही मदत लागली तर तुम्ही वेल्थ क्रिएशनची नक्की मदत घ्या। धन्यवाद।